नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण विमान दुर्घटनेतून अजूनही देश सावरलेला नसतानाच उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर दुर्घटना घडली असून यामध्ये 7 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये महाराष्ट्रातील वणी शहरातील जयस्वाल कुटुंबियांनाही त्यांचे प्राण गमवावे लागले. देश अजूनही अहमदाबादच्या विमान अपघाताच्या शोकातून सावरलेला नाही आणि तोच उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंड परिसरात एक भीषण हेलिकॉप्टर दुर्घटना घडली. केदारनाथून गुप्तकाशीच्या दिशेने निघालेलं आर्यन एव्हिएशन कंपनीचे हेलिकॉप्टर रविवारी सकाळी 5:20 गौरीकुंड जवळील जंगलात कोसळलं. अपघात एवढा भीषण होता की हेलिकॉप्टरचा पूर्णपणे कोळसा झाला. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील जयस्वाल कुटुंबाचाही यामध्ये समावेश आहे. कोळसा व्यावसायिक राजकुमार जयस्वाल, त्यांची पत्नी श्रद्धा आणि केवळ 23 महिन्यांची चिमुरडी काशी यांचाही अपघातात मृत्यू झाला. अपघाताचं दृश्य पाहून बचाव पथकही सुन्न झालं होतं. नेपाळ वंशाच्या महिलांनी जंगलात गवत कापताना अपघात पाहिला आणि प्रशासनाला तात्काळ ही माहिती दिली. एसडीआरएफ आणि एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. मात्र दुर्गम जंगलामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. हेलिकॉप्टर कोसळण्याचं प्राथमिक कारण हे खराब हवामान मानलं जात आहे. सध्या तपास यंत्रणांकडून या अपघाताची चौकशी सुरू आहे. जयस्वाल कुटुंबीय वणीतील सुप्रसिद्ध कुटुंब आहे. याच कुटुंबानं जानेवारी 2024 मध्ये भव्य काशी शिवमहापुराण कथेचं आयोजन केलं होतं. विशेष म्हणजे या दुर्घटनेतून त्यांचा मुलगा विमान बचावला आहे, कारण तो त्या दिवशी आजोबाकडे पांढरकवडा येथे थांबला होता. वणी शहरात या घटनेनं शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जातीये. विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेरघरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू. BSc AI and ML, BSc डेटा सायन्स आणि MSc डेटा सायन्स. अत्याधुनिक सुविधा असलेले ISO 21001 मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे. अधिक माहितीसाठी संपर्क 922300 2070 किंवा 922300 2071.